याच्यानंतर मुलींचा सामना होणार आहे फायनल. रॉयल ब्लास्टर्स पूनम राणे वर्सेस कॅप डिफेंडर्स. कॅप डिफेंडर्सने टॉस विन झाला आहे आणि बॅटिंगची मागणी केलेली आहे त्यांनी. खरं तरी चौथा क्वार्टर फायनल नसून आपण फायनल म्हणूनच आपण समजणार होतो. हे मात्र बरोबर बोललेत. हा फायनलच्याच लेवलचा हा सामना आहे. दोन्ही एकदम तगडे खेळाडू आहेत इथे. बॅटिंगच्या मानाने आणि बॉलिंगच्या मानाने दोन्ही संघांमध्ये भरगच्च असे खेळाडू आहेत. ज्या बॉलरने गेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता आणि ज्या बॅट्समॅननी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला ते दोघं एक दुसऱ्याच्या समोर आहेत. आता बॅट्समॅनचं नाव आहे जयेश आणि नॉन स्ट्राईकवर आहे ते प्रखर आणि बॅटिंग ओपनिंग बॉलर आहेत ते कल्पेश. जयेश आणि प्रखर. चौथा क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंग मधला गेल्या वेळी प्रकरणे जवळपास 47 फक्त 3 रन कमी पडलेले 50 साठी. ह्यावेळी ती कसर पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय प्रकारच्या फलंदाजीमधून. चला कल्पेश पहिलं षटक जयेश साठी आणि एक धाव मिळालेली आहे. तो बटन नाही दाबला पाहिजे होता वाटतं. तो जाऊन दे त्याला दे तो करेल दे त्याला दे. आणि स्कोर बोर्ड हॅलो 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 आणि हा समोर टोलवला चेंडू उत्कृष्ट षटकार. वाव व्हॉट अ शॉट यार. गिरीसर पकडली का कॅच? नाही पकडलं. बॉल आफ्रिकेला आलेला आता परंतु झेल घेण्यात अयशस्वी ठरलेले आहेत आमचे आफ्रिकेचे कॅप्टन गिरीश बर्वे सर. आणि जयेशनी त्यांच्या इनिंगला चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलला 6 मारला. दुसरा बॉल सुद्धा मारला कव्हर्स मध्ये. फिल्डर तिकडे आहेत. 1 रन. दुसऱ्या रनची प्रयत्न आहे. दुसरा रन रन बिटवीन. दोन धावा मिळालेल्या आहेत. 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. खूपच हा अटीतटीचा सामना होणार आहे. बल्लाल वर्सेस विवेक. साईड चेंज केली आहे. राईट टर्म राऊंड द विकेट आणि शॉर्ट बॉल. डॉट बॉल करण्यात यश मिळालंय कल्पेशला. 1 फॉर दी ओव्हर. आता खरं चॅलेंज मिळालेलं आहे बल्लालला नावाशिवाय सेवाच्या स्वरूपात. परंतु काहीसे टेन्शन नाही पण ते टेन्शन घेत नाही. त्यांचा डायलॉग आहे तो. आणि चांगला बॉल. 2 बॉल डॉट करण्यात यश मिळालेलं आहे कल्पेशला. 9 धाव संख्या झालेल्या आहेत. कल्पेश यांनी चांगला कमबॅक केलाय. स्कोर बोर्ड तटस्थ. फक्त 9 रन. पाच चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला. एक उत्तरेचा टोक आहे आणि एक दक्षिणेचा टोक आहे. बघा नावाशेवा आणि भिवंडी. हा असं वाटतं आहे. PS सर गेल्यामुळे बल्लाल काहीसा नाराज आहे. आणि वाव रन बिटवीन मस्तच काढलेले आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. मिसफिल्ड झाली थोडी आणि तिथे फायदा घेतलाय. याला चिकी रन बोलतात. आणि हरिकेश हे फिल्डिंग मध्ये एक्स्ट्रा रन देताना गेल्या मॅचेत पण त्यांनी 2 मिसफिल्ड केल्या होत्या. त्यांचं प्रदर्शन बघायला PS सर नाही तिथे. आता त्यांनी पडून फिल्डिंग केली असती. संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहेत ते महेश. बॅटिंगवर आहेत. गेल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच प्रकार. महेश प्रकार आलेला आहे आता स्ट्राईकवर. बघूया गेल्या त्याने 47 धावा काढलेल्या होत्या. आता बघूया काय करतो संघासाठी. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलेला मागच्या मॅच मध्ये. आता बघूया बॉलर महेश बॅट्समन प्रकार. आणि ऑफ दिशेला टोलवलेला 1 धाव घेण्यात यश प्रकारला. धावसंख्या झालेली आहे 12. संघाच्या 12 धावा. प्रकारची वैयक्तिक धावसंख्या 1. जयेशच्या धावसंख्या 11. चांगली गेंदबाजी.
लेग बाईज लेग बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 13. PS सर YouTube वर मॅच बघत आहेत, याची नोंद घ्यायची आहे. हो, चांगला शॉट, चांगला शॉट प्रकारच्या Miss time फलंदाजीमधून. धावसंख्या 14. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू मध्ये 3 धावा दिलेल्या आहेत महेशने. चांगलं गोलंदाजीचं इथे प्रदर्शन. इथे प्रकारला पण तगडं आव्हान आहे भिवंडीच्या स्वरूपात. हो, बीट केलेला आहे महेशने. डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला गेम टाकलाय महेश यांनी. पहिल्या ओव्हरला 11 रन गेले होते, पण चांगला कमबॅक एक टीमला करून दिला भिवंडी टीमला महेश यांनी. जयेशला रोखून ठेवलंय. 2 डॉट काढलेत महेश यांनी. पुन्हा एकदा शॉट मारण्याच्या प्रयत्नात पण लागलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. 1 रन वरती समाधान मानावं लागेल. या 1 रन सोबत ओव्हर ना ओव्हर 15. 2 ओव्हर नंतर धावसंख्या टीमची धावसंख्या झालेली आहे ती 15. चला लवकर पटापट सामने उरका. पुढचे सर्व सामने 3 ओव्हरचे होतील. पुढील सर्व सामने 3 ओव्हरचे होतील, याची नोंद घ्यायची आहे. तू घेऊन जा ना तिथे खाली, घेऊनच जाता ते. हा मग तेच. हा तुझ्याकडे नको. संघाचा तिसरा षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते निलेश. स्ट्राईक वर जयेश. आणि मारण्याचा प्रयत्न पण लॉंग ऑनच्या दिशेने. 1 रन वरती समाधान मानावं लागेल. बॉलर कोण आलाय? निलेश आहे. सरांना ते माहिती. काय वाटतं रोहित? स्लो चाललाय गेम. भिवंडीची चांगली बॉलिंग पडली असं दुसऱ्या ओव्हर नंतर. Navasheva have to really pick it up from here. तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे ती 17 रन. नावाशेवाला ऑल आउट जावं लागणार आहे. विकेट ठेवून काही होणार नाहीये. खूप स्ट्रॉंग बॅटिंग आहे भिवंडीची. जयेश हे काहीसे स्ट्रगल करतायत आता. नाही होत असेल तर जयेशने रिटायर व्हायला पाहिजे, दुसऱ्या बॅट्समनला संधी देऊन. पुन्हा एकदा सिंगल रन. Singles are not going to solve the problem. It is going to be a very low score for Bhiwandi. Navasheva have to really go all out. तिसऱ्या ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 18 रन. या 2 बॉलात एक तरी बाउंड्री आली पाहिजे. 1 रन. एक रननी काही होणार नाहीये. बलाल is happy to give away the singles. शेवटचा चेंडू. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पर मिस. चांगली बॉलिंग केली आहे निलेशने. एकोनीस 3 ओवर के बाद टीम्स का स्कोर हुआ 19 रन.
I seriously think Navasheva should retire the playing batsman and get somebody who can strike the ball well. या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 रन तरी काढावे लागतील. मारलेला आहे पण फिल्डर त्याच्या खाली, मला वाटतं 1 रन, 2 रन डिक्लेअर. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत आलेले 21. पहिल्या इनिंगचे शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल मध्ये कमीत कमी 20 रन तरी करावे लागतील. बल्लाल धाव लवकर. धावसंख्येत वाढ. एकदम स्लो इनिंग चालू आहे नावाशिवाय टीमची. जे त्यांनी पहिल्या मॅच मध्ये धमाका केला होता, तर सर्वांना अपेक्षित होतं का या मॅच मध्ये सुद्धा ते चांगली बॅटिंग करतील भिवंडी टीम समोर. पण भिवंडी टीमनी एकदम दाबून ठेवलं, एकदम तगडी बॉलिंग केली आहे. चौथ्या ओव्हरच्या 2 चेंडूनंतर धावसंख्येत आलेली ती 22. आणि शॉट मारलेला आहे स्ट्रेट फिल्डर हाताखाली आणि फिल्डरच्या हातात, आउट. विकेट पडला पण खूप उशिरा पडला. Okay, 1, 2, 3, start. The already starts. किशोरचा नाव टाक. आणि प्रकार यांची जागा भरून येत आहे ते मिंडे. 3 बॉल बाकी आहे. आउट 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 आहे, आउट. कॉट बिहाइंड. काय प्राइस काय? नाही हॅट्रिक झाली तर 15,000 रुपये. पुढच्या वर्षी मिळतील. पुढच्या वर्षीपर्यंत PS दत्ता त्यांना काढून टाकेल, कारण 15,000 वाचवण्यासाठी. आणि हॅट्रिक. 15,000 रुपये पुढच्या वर्षी. प्रशांत तू ऐकू नको, हे काय जे आता बोलले ना ते ऐकू नको तू. यावर्षी प्रशांत विवेक सिंग स्ट्राईकवर आणि मारण्याचा प्रयत्न, पण हे सुद्धा विकेट. 4 विकेट घेतलेले आहेत महेश यांनी. एक अप्रतिम बॉलिंग केलेली आहे. आणि याचप्रमाणे आणि 4 विकेट घेतल्यामुळं महेश यांना 1000 रुपयाचं बक्षीस भेटेल. महेश यांनी माईकशी संपर्क साधावा. ताबडतोब 1000 रुपये. ठीक आहे महेश, इकडे या महेश. बल्लाल महेशला पाठव ना. कुठे प्रशांत, तुला नाही बोलवलं. सर प्रशांत भिवंडी टीमचा अकाउंटंट आहे.
हिसाब किताब ठेवतो तो सगळा. हा म्हणून मला 25,000 मागायला आला होता तो. मागच्या वर्षीची आठवण देत होता. तर रिमाइंडर पण आहे. महेश लवकर ये. शीतल सरांना मी विनंती करतो की त्याने लगातार 4 विकेट काढले. महेश याला कंपनीतर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक देत आहोत. त्याने त्याचा स्वीकार करायचा आहे. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. बल्लाल बल्लाल लवकर पटापट उतरवा. अजून 3 सामने खेळवायचे आहेत. लवकर पटापट. बल्लाल बॅट्समॅन पाठवा प्लीज. विवेक जी फील्डिंग लगाइए तुरंत. कॅप्टनला बोलवा. कॅप्टनला बोला. विनर होतं क्वार्टर फायनल्स. मुलींची मॅच खेळायची ना आता. नाव घ्या ना. नाव बोलव. हे जे विनर सेमीफायनलचे आहेत ना. नाही थांबू शकतो थोडं. थोडं थांबूया. एक मिनिट शो. हां कम आहे का? हां ठीक आहे. पुढली स्ट्राईक नॉन स्ट्राईकला कल्पन ओव्हरऑल चंदन चंदन फिलिंग द बँक सगळीकडे फिल्डिंग करणार कमी. चंदनचं डिमांड भरपूर आहे यावेळी. सगळीकडे 12वा खेळाडू म्हणून त्याला यूज करतायत. 11वा खेळाडू. असू द्या आता काय 23 ना जिंकाला. 23 भिवंडी टीमला 4 ओव्हरमध्ये 23 रनचा टार्गेट आहे. नावाशेवा टीम कडून बॉलिंगला येत आहेत कल्पेश. 22-23 आहे. 22-23 2 ओव्हर. एक रन 1 डिक्लेअर. गुड बॉल. मग तर ठीक आहे ना. मग माझा योगेश किती होते ते अमाऊंट? हा ठीक आहे चालेल. बोल्ड. क्लीन बोल्ड. कोण आउट झाला. आणि मोठा विकेट पडलेला आहे पुंडलिक यांच्या रूपात. आणि पुंडलिक यांची जागा भरून येतात ते महेश. किशोर बोल ना. कल्पेश कसलेले बॉलर आहे. नावासोबतर्फे एकदम कसून गोलंदाजी करणारे आहेत कल्पेश. खतरनाक गोलंदाज आहेत आणि त्याने ते गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. तिसऱ्या चेंडूत हा मोठा धक्का दिलेला आहे भिवंडीला. स्ट्राईकला आलेला आहे महेश. अरे चला लवकर यार. 3:45 झालेले आहेत. एवढ्याला फायनल चालू झाली पाहिजे होती. नाहीतर 2-2 ओव्हरचे सामने करण्यात येतील. लक्षात घ्या. बॉल यार. बॉल नाईस बॉल. नाईस बॉल कल्पेश.
सोडत नाहीये. कवा तरी बाजूच्या. अरे असं नाही, मी तुमच्या वेळी घेतो असं काय नाही. महेश पण कसा उडवत होता बॉल. हा, मग ते उडतो म्हणून उडवत होता ना. मस्त किती रन झाले? 2 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. कल्पेशने कसून अशी गोलंदाजी केलेली आहे. नावाशिवाय पण खतरनाक गोलंदाजी करत आहेत. आणि शेवटचा चेंडू आहे. 19 चेंडू 21 धावा. फक्त थांबायला पाहिजे ते. काही करायची सवयच आहे त्याला. वाईट बॉल. गरज नव्हती अशा गेंदबाजी. चांगली ओव्हर टाकली आहे कल्पेशांनी. नावाशिवाने अतिरिक्त धावा देऊ नये. स्कोअर एक तर तुम्ही बॅटिंगने काही केलेला नाहीये, तर मला वाटतं अतिरिक्त धावा देऊ नये. हो नाईस Nice shot. शॉर्टकट. ए बॉलर इथे लागणार. पंख्याला लागलं तर ब्लेड वाकडे होते त्याचे. दहा रन झाले. सॉरी 9 रन सॉरी. एक वाईटचा आणि एक सिक्स. बॉलर नेम मिंदे. मिंदे मिंदे मिंदे. शॉट यार. 2 का 1 रन? एक टिकलं. दस रन 10 रन 10. दुसरी ओव्हर पहिला बॉल. वेल बोल्ड. डॉट बॉल. बल्लाला विनंती आहे ह्या षटकामध्ये मॅच संपवावी. निदान 2 षटक तरी असतील. पुढील सामने खेळायला आपल्याला सहकार्य होईल. बल्लालला बॅटिंग करत आहे ना. बल्लाल पुश करतोय ना सगळ्यांना. शॉट यार. तिकडून या ना जरा. अंपायर तरी माझ्या. कल्पेश या 2 चेंडू मध्ये मॅच संपवावी. 16 रन. 16 धावा झालेल्या आहेत. 7 रन पाहिजे. वा 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 कल्पेश छान. बॉल द्या ना दुसरा लगेच मग आता. बॉल आहे तिकडे. टाय झालेली आहे 22. फक्त 1 रनाची गरज आहे. 1 चेंडू. दुसऱ्या षटकातले 1 चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं ह्या चेंडूमध्ये निकाल लावावा कल्पेशने. धन्यवाद कल्पेश. लवकर डी मास्टर डी.